आणि आताची मोठी बातमी, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वेव्स शिखर परिषदेमध्ये दाखल झालेले आहेत। मुंबईत आगमन झाल्यानंतर आता वेव्स शिखर परिषदेचं मोदींच्या हस्ते उद्घाटन होते। अतिशय महत्त्वाची अशी ही परिषद आहे, जिचं यजमानपद हे महाराष्ट्राला मिळालेलं आहे। महाराष्ट्रातलं पहिलं जागतिक स्वरूपातलं जागतिक ऑडिओ व्हिज्युअल आणि मनोरंजन शिखर परिषदेचं आयोजन करण्यात आलेले आणि उद्घाटन मोदींच्या हस्ते हे पार पडतंय। पंतप्रधानांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडेल आणि त्यानंतर या परिषदेचं यजमानपद महाराष्ट्र शासन भूषवतंय। कनेक्टिंग क्रिएटर्स, कनेक्टिंग कंट्रीज अशा घोषवाक्याखाली ही परिषद भरवली गेलेली आहे। मीडिया, मनोरंजन आणि डिजिटल नवप्रवर्तनाचं जागतिक केंद्र म्हणून याकडे पाहिलं जातंय। इथे दृश्य बघतोय, पंतप्रधान वेव्स साठी दाखल झालेले आहेत तेव्हाची ही थेट दृश्य आहेत। हा असा पोलीस बंदोबस्त मुंबईमध्ये ठेवण्यात आलेला आहे। बीकेसी अर्थात बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स या परिसरामध्ये वेव्सचं आयोजन करण्यात आलेलं आहे। पंतप्रधान मोदींच्या सर्जनशीलता, तंत्रज्ञान आणि प्रतिभेच्या एकत्रीकरणाच्या दृष्टिकोनाशी सुसंगत असलेल्या अशा या वेव्स 2025 मध्ये खास म्हणजे चित्रपट तसंच OTT गेमिंग, गुजरातचे मुख्यमंत्री सुद्धा आता इथे दाखल झालेले आहेत। कॉमिक्स, डिजिटल मीडिया, कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI, AVGC, XR, ब्रॉडकास्टिंग आणि नव्या तंत्रज्ञानाचा समावेश आहे। देशाच्या मीडिया आणि मनोरंजन क्षेत्रातील सामर्थ्याचं हे सगळ्यात जास्त उत्तम प्रदर्शन करणारं असं हे शिखर परिषदेचं आयोजन करण्यात आलंय। अधिक माहिती घेऊयात आमची प्रतिनिधी जुई जाधव हिच्याकडून। जुई, काय सध्याचे तिथून अपडेट्स? अगदीच आपण पाहतोय प्रज्ञा की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बीकेसी इथे कार्यक्रम होणार आहे वेव्सचा, त्या कार्यक्रम स्थळी दाखल झालेले आहे। आज पंतप्रधान या कार्यक्रम स्थळी बराच वेळ असणार आहे, जवळपास संध्याकाळपर्यंत पंतप्रधान हे बीकेसीतच असणार आहेत। खरं तर कनेक्टिंग क्रिएटर्स, कनेक्टिंग कंट्रीज या घोषणेसह 4 दिवस चालणाऱ्या या शिखर परिषदेत जगभरातील निर्माते, स्टार्टअप, उद्योग नेते, कलाकार मंडळी आणि धोरणकर्ते एकत्र येऊन भारताला मीडिया, मनोरंजन आणि डिजिटल जर आपण पाहिलं तर मग जागतिक केंद्र म्हणून स्थान कसं देण्यात येईल याचा विचार करणार आहेत। अनेक दिग्गज या संपूर्ण कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेत। स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी याच्या उद्घाटन सोहळ्याला दाखल झालेले आहेत। दोन्हीही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आपण इथे उपस्थित पाहतोय। जर आपण पाहिलं तर मग या कार्यक्रमामध्ये आपण पाहतोय की वेव्स चित्रपट, OTT गेमिंग, कॉमिक्स, डिजिटल मीडिया असेल, AI असेल, त्यासोबतच प्रसारण आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान एकत्रित करेल, ज्यामुळे ते भारताच्या मीडिया आणि मनोरंजन कौशल्याचे व्यापक प्रदर्शन होईल। अशा प्रकारचा हा वेव्सचा कार्यक्रम असणार आहे, परिषद असणार आहे 3 दिवसांसाठी। त्यामुळे सर्वांनाच सांगण्यात आलंय की हा जो कार्यक्रम आहे, जे परिषद आहे ते नक्कीच बघा, कारण का नवीन तंत्रज्ञान आणि चित्रपटसृष्टी आणि जी काही डिजिटल मीडिया आहेत त्यांच्यासाठी हा कार्यक्रम आणि त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी किती महत्त्वाचा आहे ते। प्रज्ञा, नक्कीच तब्बल आपण पाहतोय या परिषदेसाठी 1 लाखांहून अधिक नोंदणी सुद्धा झालेली आहे आणि 90हून अधिक देश सहभागी झालेले आहेत। त्यामुळे वेव्स ह्या अर्थातच पाहण्यासारखा असणार आहे आणि येत्या काळामध्ये भरभरून सगळ्यांनाच देणारा अशा स्वरूपाचा हा वेव्सचा कार्यक्रम असेल। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी जुई।